आणि म्हणतोय की सिनियरला बोला म्हणे. हा त्यांचा सहकारी आहे. हे रामाचं ऑफिस आहे. चला मॅडम, मला एक सांगा, तुम्हाला आम्हाला अपडेट द्यायचं नव्हतं तर आम्हाला बसवलं कशाला आतमध्ये मग? 3 वर्ष झालं आणि ही व्हिडिओ काढल्यावर म्हणतात की उत्तर देणार नाही म्हणून, आणि धमकी देतोय, अरे तुरे करतोय कस्टमरला हा माणूस. हा राज गायकवाड. तुमचं नाव काय साहेब? तुम्ही पण सांगा. तुमचं दोन कशाला बोलतो सांगा ना. हा काय नाव तुमचं? निखिल. हे निखिल कुमटेकर. आणि यांना पॉझिशन मागायला गेलो तर म्हणतात की पोलीस कंप्लेंट करतो. मी तर म्हणतो करा ना, थांबतो आम्ही. आणि कामाचे पैसे दिलेत आमचे. 1.5 वर्ष झालं तुम्ही ओसीच्या नावाने फसवताय आम्हाला. ओसी देत नाहीये. आणि आम्ही इकडे आवाज विचारला तुम्हाला, आवाज वाढवला की म्हणतात पोलीस कंप्लेंट. अरे करा पोलीस कंप्लेंट, थांबतोय आम्ही इकडे. कामाचा पैसा घेऊन बिल्डर फसवतोय आम्हाला. आणि हे एम्प्लॉय म्हणतात मला माहित नाही. हा राज गायकवाड माणूस. यांच्या VP अजय कळसकरशी बोललो, यांचा बिल्डर राजीव पंजाबी यांच्याशी बोललो. मला म्हणतो कळसकर जे काय करायचं ते यांच्याकडनं उत्तर घ्या, आम्ही बांधील नाही आहे म्हणून. मग तुम्ही एम्प्लॉई आहात ना, तुम्ही बांधील का नाही आहे? काय हो राज गायकवाड, तुम्ही बांधील का नाही आहे सांगा ना. अहो बोला की. आता तर तुम्ही दादागिरी करत होता, आता शांत का बसला? शिवाय देतो ह्या माणूस पोलीस कंप्लेंट. अहो व्हिडिओ चालू आहे, शिवीवर एक पण दिली नाही. व्हिडिओ चालू आहे. हा माणूस घांगण शिवाय देतोय. व्हिडिओ चालू आहे. शिवी कोणी दिलेली नाहीये. शिवी कोणी दिलेली नाहीये. ॲज अ कंपनी असं. अहो 1 मिनिट, तुम्ही पळून कशाला चाललेत? निघून कशाला चाललेत? आम्ही थांबलोय ना, आम्ही रेडी आहेत. त्याला बायको असलं तरी लाज नाही. मला घांगण शिवाय दिले, माझ्यावर प्रूफ आहे. हो दाखवा. आमच्याकडे पण प्रूफ आहेत तुमचे. दाखवा प्रूफ. पर्सनल ऍक्शन अहो घेणार. दाखवा ना. अहो दाखवा, आम्हाला दाखवा प्रूफ. दाखवा की तुम्हाला शिवी दिली. घांगण शिवाय देतात दोघं. हा दाखवा ना. त्यांच्यावर ऍक्शन दोघं घेणार. मिळून काय शिवी दिली दाखवा ना. दाखवतो मी. काय प्रूफ आहे ते द्या. दाखवा ना. 5-6 लोक इथं आलेले आहेत. हो हो हो. प्रूफ दाखवा. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रूफ आहे. तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, मी प्रूफ दाखवतो. अरे तू काय दाखव ना प्रूफ कुठे आहे की शिवी दिली तुला. अरे पण 1 मिनिट, तुम्ही पोलिसांना बोलत आहे ना, थांबा ना मग. तुम्ही कशाला चाललात? नाही नाही, इकडेच थांबा. हिंगोली पोलीस स्टेशन एपीआयचा मी तुला नंबर देतो. नाही नाही, इकडेच थांबा, इथेच थांबा, जाऊ नका. राजगोपानीला फोन कर, मी तुला नंबर देतो. चल जा. फसवतो इकडे आम्हाला आणि म्हणते मी पोलिसांना बोलवतो. बोलव ना, मी तर म्हणतो. जाऊ ना तिकडेच जाऊ. तिकडेच बोललो. चला तिकडेच बोललो. चला तिकडनं फोन येईल, आहे नंबर. हे आता तोंड लपून चाललेत आणि आतमध्ये आता कोण नाहीये. हा, पळूनच चाललेत. अरे कंप्लेंट करा. चल मी म्हणतो तुझी लायकी आहे का कस्टमरशी असं बोलतोय? 3 वर्ष फसवलीस तू आम्हाला. हा चल ना. अरे तू इकडे बोलू दे पोलिसांना. मी थांबतो. नाही नाही, इकडे बोलवा. आम्ही जाणार नाही, आम्ही ऑफिसच्या बाहेर थांबतो. बोलवा इकडे. तू थांब ना. हा जाऊन येईल ना. तू थांब ना. तू कशाला चाललंय? थांब ना. अरे 100 नंबर डायरेक्ट पोलीस येतील इकडे. काय हात दाखवतोय रे? हात कोण दाखवतोय रे? कोणाला हात दाखवतो तू? हा तुला काय वाटतं का दादागिरी करतोय? दादागिरी करतोय. दादागिरी करतोय. तो असं करतोय मला. तो असं करतोय. तो बोट दाखवतोय मला. तो बोट दाखवतोय मला. त्याला बोल. तो बोट दाखवतोय. ए, तो बोट दाखवतोय. तो बोट दाखवतोय. अरे कोण अंगावर येत नाहीये. तू बोट दाखवतोय. तू बोट दाखवतोय. काय केलं तुला डबल बोलू अरे शकतो. बोल ना. बोल ना. अंगावर येऊ नको. ते कुठल्या 1 नंबरचे? अरे तू खाल्लेस आमचे पैसे घेऊन बसलास तू. अरे ओसीच नाहीये. चल बाबा. अरे बोलव ना इकडे. अरे बोलव ना. अरे तू बोल ना इकडे. एवढं बसलाय नाही थांबा ना मॅडम. अहो हा बोलतोय कसं बघा. विषय संपलेला नाहीये. विषय संपलेला नाहीये. हा माणूस खोटा ना बोलतोय कसं कस्टमरशी. मग तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय नाही आहेत का? हा मग का मी नीट बोलतोय. हा हा अंगावर बोट. हात नका लावू. हात नका लावू. हात नका लावू. या मॅडम हात लावतात बघा. आम्ही मागेचे. ही लोक बोट करतायत. हो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तुम्ही नका आम्हाला सांगू. कळलं का? तुम्ही बात करा. दादागिरी करू नका कस्टमरवर. ही लोक ओसी देत नाही. 1.5 वर्ष झाली फसवतात आम्हाला. आणि इकडे ही दोघं आणि ही मॅडम पण
आम्हाला इकडे हात लावतात, धक्का मारताय. ही व्यक्ती धक्का मारतीये. आणि यांना प्रश्न विचारल्यावर दादागिरीची भाषा करतायत. चोरट्यासारखे पळून चाललेत. चौकीत चाललोय पोलीस जाऊन या. पळून नाही चाललोय. अहो, जाऊन या ना, जाऊन या, प्लीज जाऊन या. पक्का बाजू. हा आहे बाजूलाच आहे, जाऊन या. रामा बिल्डर्स आम्ही 1.5 वर्षापासून ओसी मागतोय. हा माणूस ओसी देत नाही, शिवाय देतोय आणि आम्हाला. ठीक आहे, मी आणि माझी माहिती आहे, आम्हाला उत्तरपूर्त बोलतोय आणि अंगावर धक्काबुक्की करतात. आणि यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा आम्हाला ओसी द्या, तर म्हणतात की आम्हाला विचारू नका, तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणून. ही लोक काय करणार सांगा तुम्ही. मग माझा एक प्रश्न आहे, जर तुम्हाला अपडेट द्यायचे नाही, तुम्हाला आमच्याशी बोलायचं नाही आहे, तर तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय बिल्डरच्या? मॅडम, जर बिल्डरनी पैसे घेतले तर तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय बिल्डरच्या ऑफिसमध्ये? आणि तुम्ही जर आम्हाला सांगू नाही शकत आहे, तुम्ही काही आमची हेल्प नाही करू शकत आहे, तर तुम्ही इकडे काय करताय मॅडम बिल्डरच्या ऑफिसमध्ये? कोण थांबवलं तुम्हाला? अहो, व्हिडिओ रेकॉर्डिंग मॅडम, आहे. प्लीज, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मला सांगा. थांबवलेलं नाहीये, तुम्ही कधी पण जाऊ शकता. माझी रिक्वेस्ट आहे की मला सांगा, आम्ही जर बिल्डरकडे जायचं तर आम्ही बिल्डरकडेच आलोय. अजून कोणाकडे आम्हाला जायचंय? सर्टिफिकेट देत नाहीये. तुम्हाला विचारलं ओसी कधी देणार, तर म्हणतात की तुम्हाला कळस करणं विचारा, काय करायचं ते करा म्हणून. अशी आम्हाला उत्तर देण्यात आली नाही. रामा बिल्डर्सच्या लोकांकडनं, एम्प्लॉईज कडनं. आणि आम्हाला सांगतात बिल्डरकडे जावा, बिल्डरनी पैसे घेतलेत. मग आम्ही तर बिल्डरच्याच ऑफिसला आलोय. म्हणतात बिल्डरने पैसे घेतले, तुम्ही एम्प्लॉईज आहात, तुम्ही बांधील आहात, आम्हाला उत्तर हे रामाचंच ऑफिस आहे, हे सगळे रामाचेच एम्प्लॉईज आहेत. हे राज गायकवाड आम्हाला शिवीगाळ करतात, धक्काबुक्की केले यांनी. आणि आता प्रश्न विचारल्यावर पळून चालले. बघा इकडे इकडे पळून कुठं चालले? थांबा ना, अहो, थांबा ना, कशाला पळून चालले? थांबा ना. हे बिल्डरचं ऑफिस. या बिल्डरच्या ऑफिसमध्ये आम्हाला त्रास देण्यात आलेला आहे. या मॅडम आहेत, यांनी पण फिजिकल टच केलेला आहे. या मॅडमना आम्ही सांगत होतो की हात नका लावू, तर या हाताने धक्काबुक्की करत होत्या. लेडीज म्हणून आम्ही लांब सरकलो, पण या मॅडम आम्हाला हाताने धक्काबुक्की करत होत्या कस्टमरला, ज्याचे 1.5 वर्ष झाले बिल्डर पैसे घेऊन बसले त्यांना. हे ऑफिस आहे. आम्ही इकडे जाब विचारायला आलो होतो की बाबा ओसी कधी मिळणार आम्हाला, तर दादागिरी करायला लागली इकडचे एम्प्लॉईज आमच्या अंगावर. हॅलो.